नमस्कार मंडळी, गावाकडची चूल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी का नाही, पावसाळा सुरू झाला आहे बघा. आमच्याकडं हिरवाईनं कसा हा डोंगर वगैरे नटलेला आहे. माझ्या पाठीमागं आमची कल्याणी गाय सरते. हां बघा, हे गायरान आहे आमचं. ह्या गायरानामध्ये बऱ्याचशा औषधी वनस्पती सापडतात, तसंच भाज्यासुद्धा सापडतात. आणि बघा तर ह्यातल्याच एखाद्या औषधी रानभाजीचा आज आपण वेध घेणार आहोत. तर आपल्याकडे बऱ्याचशा भाज्या सापडतात. कुठल्या कुठल्या भाज्या सापडतात तरी आपल्याकडं? कुरडई आहे, बर. परत पात्री आहे, हां, तांदूळ आहे. राजगिरा पण आहे ना. राजगिरा राजगिरा आहे, आहे. चिकना आहे बरं का. मग राजगिरा, चिकना, कुरडू, पातर अशा बऱ्याचशा भाज्या आहेत. तो रानभाज्या ह्या विशेषतः का नाही, ह्या भाज्या बघा केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्याच नशिबात असतात. कारण यातली कुठलीही भाजी ही बाजारामध्ये कधीही विकायला येत नाही. हां, परंतु यातलीच एक भाजी आज आपण बनवणार आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा. या भाज्यांचं आयुर्वेदिक महत्त्वसुद्धा म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपल्याकडं असं करूया, आपल्याकडं ज्या ज्या भाज्या आहेत का नाही, त्यातली सगळ्यात जास्त कुठली भाजी सापडेल असं आपल्याला वाटेल का नाही, तीच भाजी आज आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. तर बघूया कुठल्या कुठल्या भाज्या सापडतात ते. चला मंडळी, आले मी आमच्या गायरानामध्ये. तर इथे आता वेगवेगळ्या भाज्या बघूया कुठल्या मिळतात ते. त्या अगोदर आमचा तलाव बघा पाठीमागे आहे, तो मोठा पाण्याचा. त्याच्या शेजारीच आहे आमचं म्हसोबाचं मंदिर. आणि या गायरानात आमचे आले कल्याणी चरायला. ती लागले चरायला छोटं छोटं गवत खायला. आणि मी आले आता भाजी बघायला. तर काय हो, कुठली कुठली भाजी मिळते आपली गायरानात मला सांगा ना. तर आपल्याकडं तांदूळ का आहे, परत पातर आहे, राजगिरा आहे, चिकना आहे, टाकळी आहे, बऱ्याचशा भाज्या आपल्या या गायरानात सापडतात. ह्यातली कुठली एखादी भाजी चांगली किंवा जास्त प्रमाणात आहे अशी एखादी बघ. कारण 4-2 ठोंब जर त्यातली निघाली तर ती काही भाजीसाठी आपल्याला तेवढी पुरेशी होणार नाही. चला मग, मला जास्त करून म्हणजे कुरडू दिसली तर बघूया. आता कुरडू मी घेते मग काढून. कुरडूचीच भाजी आज करूया. इथे एक दिसते कुरडूचं हे. याची पानं घ्यायची का देंड तोटून घ्यायची हो? एक काम कर, काय आहे, परत कुठं नीट करत बसायचं, सरळ आपलं पानं पानं तोडून घे. शेंडे तोडून घेते आणि परत मोठी मोठी पानं काढते काय? हां हां, चालेल. म्हणजे परत निवडायचं पण हे होणार नाही, जास्त धुवून घेतली की आपल्या बरं पडेल. बरं बरं. तर मंडळी, ही भाजी शक्यतो फक्त पावसाळ्यातच येते बरं का हो. अशी बाजारात वगैरे पण ही भाजी नाही मिळत आहे. अशी शेताच्या बांधाला वगैरे अशी उगवून आलेलीच असते ही भाजी. तर मंडळी बघा, ही कुरडूची भाजी आहे. इथं कुरडूचं आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे बरं का. याचे आयुर्वेदिक फायदे म्हणजे निसर्गाचं वरदान म्हणता येईल इतपत याचे फायदे आहेत. शेतकऱ्याच्या बांधावरती कुठंही ही उगवणारी वनस्पती आहे. खरं तर हे तन्य वर्गातली वनस्पती, पण भाजीसाठी अत्यंत उपयोगी. याचं महत्त्व, याचं आयुर्वेदामधलं स्थान, याचं महत्त्व, याचे फायदे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ तुम्ही हा स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. आपल्याला एक म्हणजे वेगळी माहिती या व्हिडिओमधून नक्की मिळणार आहे. त्यामुळं नक्की तुम्ही पाहत राहा. तर मंडळी बघा, इथं आमच्या शेताचं कंपाऊंड आहे. या कंपाऊंडच्या बाजूलाच बघा इथं कुरडूचा अजून एक ठोंब आहे. खरं तर याला एक फूल पण दिसतंय बघा. फूल खरं तर ह्या दिवसामध्ये येत नाही. हे बघा, हे फूल, या फुलाचं सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. म्हणजे कुरडूच्या सगळ्या वनस्पतीच्या पाना, फुलांचं, मुळ्याचं खूप महत्त्व आहे. पण ही जी फुलं आहेत, ही फुलं आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबर नंतर खरं तर दिसतात. परंतु हे ठोंब जे आहे कुरडूचं, हे जरा जून किंवा गेल्या वर्षीचं असल्यामुळं ते आत्ता त्यातलं फूल एखादं तरुण राहिलेलं आहे. तर काढून घे मग सगळ्याच ते त्याच्यात. आणि जर पुरेशी झाली असेल भाजी तर मग बस करूया, जाऊया का आपण? हो जाऊया, एवढं घेऊया सगळं. बरं, अजून कुठं दिसते का बघ, म्हणजे आपल्या सगळ्यांना पुरेशी व्हावी.
कुरडूची भाजी तर सापडत्या हे बघा काय घेऊया आपण काढून लांबचा लांब पान आहे त्याची कुरडू आयुर्वेदातलं कुरडू हे बघा ह्याची पानं एकदम अशी लांब पानं असतात आणि लालसर असतात ही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे जोपर्यंत ही जून होत नाही ना तोपर्यंत त्याची भाजी खाण्यासारखी असते म्हणून खरं तर आपण आत्ताच हे करूया असं म्हणून आपण आलो हे घ्यायला तर काढून घेऊ आपण इथे मुंग्यांचं वारूळ आहे का होय? हा वारुळच दिसतंय. चला भाजी हुडकत शोधत शोधत आले होते इकडे पण इथं दिसतंय हे मुंग्यांचं वारूळ आणि त्याच्यावर आलं हे खैराचं झाड. तर हे भाजीच्या दृष्टीनं आपल्या काही उपयोगाचं नाही पण आयुर्वेदिक शास्त्रात म्हटलं तर त्याचा खूप उपयोग आहे खैराच्या झाडाचा. तर आता अशीच ह्याच्या भोवतानं भाजी बघत बघत जाते मी. खैराचं मंडळी का नाही बघा हे काथ तयार करण्यासाठी ह्याची साल वापरतात. हे खूप छोटं झाड आहे खरं तर मोठं झाड असेल ना तर ह्याचा वापर केला जातो. सह्याद्रीमध्ये अशा खूप साऱ्या आयुर्वेदिक वनस्पती सापडतात. एक काम करूया गाईच्या बाजूला काय सापडते का बघ. हो थांबा 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 थांबावं बघा इथं आहे थोडीशी भाजी कोळी कोळी भाजी आहे. कुरडूच आहे ना. हो घे काढून. आमची गाय चरते आहे बघा सकाळी लवकर तिला आणून आम्ही ह्या गायरानामध्ये बांधतो. तोंड सुद्धा वर काढत नाही. पावसाळा असल्यामुळं खूप हिरवा असा चारा सगळा असल्यामुळं वरती तोंड सुद्धा काढत नाही. आता जोपर्यंत कडक ऊन पडत नाही ना तोपर्यंत ही अशीच चरत राहणार. आणि जर आज दिवसभर ऊन नाही पडलं तर ही दिवसभर तोंड वर काढणार नाही. तिला चरायला खूप आवडतं. जाग्यावर नेऊन तिला चारा दिला ना तर चालत नाही. हे बघा इथं पण भाजी आहे खैराचं झाड आणि भाजी दोन्ही पण एकच ठिकाणी आले बघा. अशी कोळी 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 देठं काढून घेते मी. गाईच्या जवळ आलो खरंच इथं पण होती तर मला वाटतं पुरल की एवढी भाजी का घ्यायची अजून. बास होईल आपल्या तिघा चौघांसाठी. चला तर थांबूया आपण आणि पुढच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. कुरडूच्या भाजीची तयारी झालेली आहे. इथे ही कुरडूची भाजी मी चांगली धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे या पद्धतीने. त्याच्याबरोबर भाजीसाठी लागणारे मी थोडेसे एक मोठा कांदा चिरून घेतला आहे बारीक, एक टोमॅटो, थोडं जिरे आणि हे मी लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली आहे खलबत्त्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. शक्यतो आपण पालेभाज्यात कोथिंबीर वापरत नाही पण ह्या भाजीला मी कोथिंबीर वापरते आणि ती कशासाठी वापरायची ते मी तुम्हाला करताना सांगेन. आणि आपल्या फोडणीसाठी मी इथं हे तेल घेतलेलं आहे. झाली तयारी सगळी. हो मग चूल पेटवा भाजी करून घेऊया. बर आता जरा पावसाळी वातावरण आहे पेटते का नाही एवढ्या सहजासहजी बघूया. वारं बरंच सुटलंय. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं वारं हे राहणारच. ठीक आहे. मोठ्या मुश्किलीनं चूल पेटली. रेसिपीतलं खाण्याचं आणि चूल पेटवण्याचं एवढंच काम केलं पाहिजे खरं आपण, कारण आपल्याला दुसरं काय जमणार नाही. चला आपली चूल तर पेटवून झाली. आता भाजीला सुरुवात करते. तर कढई ठेवते मी तापत आता भाजीसाठी. चांगला जाळ घाल त्याला लवकर तापली पाहिजे. जाळ आहे भरपूर.
वारं सुटलं आहे त्याच्यामुळं ते जास्तच पसरायला लागलं आहे. मंडळी का नाही जोपर्यंत कढई तापत्या जोपर्यंत भाजी शिजायला घातली तोपर्यंत जरा कुरडूच्या भाजीविषयी काहीतरी जरा बोलता येईल आपल्याला. मगाशी आपण भाजी तोडताना थोडंसं कुरडूच्या भाजीविषयी एक प्राथमिक माहिती म्हणून आपण काही गोष्टी वरती आपण बोललो होतो. कुरडूची भाजी हे आयुर्वेदामधलं एक वरदान आहे खरं तर. कसं आहे, कुरडूची भाजी ही वर्षातून एकदाच खरं तर खाता येते. एकदाच म्हणण्यापेक्षा पावसाळ्यामध्ये ती आपल्याला उपलब्ध होते. तर मंडळी, कुरडूच्या भाजीला सुरुवात करणार आहोत आपण. कढई तापत ठेवलेली आहे. कढई तापते तोपर्यंत जरा कुरडूच्या भाजीविषयी. कुरडूची भाजी ही पावसाळ्यामध्ये येते. खरं तर ही पूर्ण फुलण्याच्या अगोदर जोपर्यंत ही कवळी असते ना तोपर्यंतच ही खाण्यासारखी भाजी असते, चवीला लागते. त्यामुळं आपण ह्या कुरडूच्या भाजीचं जरा आयुर्वेदिक महत्त्व समजून घेऊया. पण त्याच्याही अगोदर निसर्गातलं सुद्धा हे वरदान आहे. कारण कुरडू ही माळ रानामध्ये, पडीक जागेमध्ये, गायरानामध्ये, आत्ता तर आपण गायरानामधूनच ती भाजी तोडली, तर गायरानामधून ही भाजी जास्त प्रमाणामध्ये उगवते. विशेषतः भात शेतीमध्ये ही जास्त प्रमाणामध्ये सापडते. आणि कसं आहे, याची जी फुलं आहेत ही फुलं ही साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान येतात आणि त्या दरम्यानच भात शेतीचं हे परागीकरण म्हणा किंवा फ्लावरिंग जे म्हणतो आपण ते सुरू असतं. आणि याच्या फुलांवरती फुलपाखरं आकर्षित झाल्यामुळं याच्यावरती फुलपाखरं बसतात आणि भात शेतीच्या परागीकरणासाठी अतिशय महत्त्वाचं काम करणारी म्हणजे ही कुरडू वनस्पती. बघा निसर्गानं कशी रचना करून ठेवलेली आहे. हे झालं नैसर्गिक. जर आपल्या शेतकऱ्यांचा मित्र म्हणून जर विचार केला तर हे आहे. तसं तर हे तण हे खूप भयानक वाढते, त्याच्यामुळं याचा प्रादुर्भाव सुद्धा पिकांना, मुख्य पिकाला होतो. पण असं जरी असलं तरी ही मदतसुद्धा करणारी आहे, शेतकऱ्यांना मदतसुद्धा करणारी आहे, कारण हे परागीकरण होतं. दुसरी गोष्ट, या भाजीला म्हणजे संस्कृतमध्ये मयूरशिखा असं याचं नाव आहे. मयूरशिखा म्हणजे का, तर मोराच्या तुऱ्याप्रमाणे त्याचं फूल असतं म्हणून याला मयूरशिखा असं आपल्या ऋषीमुनींनी याला मयूरशिखा असं नाव दिलेलं आहे. शिवाय ह्या वनस्पतीचं म्हणजे 5 प्रकार, पानं, फुलं, परत खोड, मूळ, सगळ्या गोष्टी या आयुर्वेदामध्ये काही ना काहीतरी याचं महत्त्व आहे. जसं की स्त्रियांचा म्हणजे गर्भारपणामधला जो कालावधी असतो त्याच्यामध्ये विशेषतः पोटात दुखतं, तर अशा वेळेला या कुरडूची भाजी खावी असं आयुर्वेद सांगतं. दुसरी गोष्ट ही विरेचक आहे. विरेचक म्हणजे पोट साफ होण्यास यानं मदत होते. याचं नित्यसेवन केल्यानं तुमचे रक्तातिसार म्हणा किंवा मूत्राशयाचे विकार म्हणा, काही असेल, किडनीचे आजार म्हणा, हे आजार बरे होण्यामध्ये मदत होते. अजून एक ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं आहे. चूल झाली का, पेटली का, चांगलं तापली का कढई? हां, कढई तापले तर कढई आता आपण भाजी टाकणार त्याच्या अगोदर थोडंसं 1 मिनिट. तर कसं असतं, याची जी फुलं येतात त्या फुलामधून काळसर असं बी निघतं. तर ते बी काय करायचं, काढून घ्यायचं, गोळा करायचं आणि देशी गाईच्या, मगाशी आपली कल्याणी गाय बघितली तुम्ही, देशी गाईच्या तुपामध्ये ते चांगलं बी असं भाजून घ्यायचं, खरपूस असं भाजून घ्यायचं. देशी गाईच्या, शक्यतो खिलार गाईच्या तुपामध्ये ते भाजून घ्यायचं आणि भाजून झाल्यानंतर ते काढायचं, त्याचं चूर्ण बनवायचं, खलबत्त्यामध्ये त्याचं चूर्ण बनवायचं बारीक एकदम. आणि रोज किमान 3 ते 4 ग्रॅम रोज सकाळ संध्याकाळ घेतलं. पण ते घ्यायचं कशाबरोबर, ताकाबरोबर घ्यायचं. याचं जर सेवन केलं, तुमचा कसलाही मूतखडा असू दे तर तो मूतखडा हा पडलाच पाहिजे. पडला पाहिजे म्हणजे किती,
1 2 3 असं सलग तुम्ही 10 दिवस जर घेतलं ना, 11व्या दिवशी तुमचा तो मूतखडा पडला म्हणून समजायचं. इतकं म्हणजे अनेक जणांचे ऑपरेशन सुद्धा ह्याच्यामधून वाचतील अशा पद्धतीनं या कुरडूच्या बियांचं महत्त्व आहे. म्हणजे बघा, पानं, फुलं, देठ, अजून एक दुसरा असायच्या ज्या मुळ्या आहेत, त्या मुळ्याचा तुकडा रोज रोज 1-1 इंच खायचा. तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही पोटदुखीचा त्रास होणार नाही. मग पोटदुखीचा म्हणजे पोटाचा कुठलाही तुम्हाला आजार होणार नाही. रोज याचं जर तुम्ही अर्धा इंच ते 1 इंच जर मुळीचा तुकडा जर रोज चगळला तर, म्हणजे बघा किती निसर्गानं शेतकऱ्याच्या अवतीभोवती ह्या भाज्या किती उदात्त हेतूने ह्या तयार केलेल्या आहेत. तर याचीच आपण एक लज्जत आज चाकणार आहोत. झाली का तयारी? झालं? चूल पेटली? चला तयार करायला घ्या. भाजीला सुरुवात करते. कढई तापली आहे, तेल टाकून घेते. थोडंसं तेल तापले, जिरं टाकून घेते. ही मिरची आणि लसूण पेस्ट केलेली मिरची आणि लसूण जरा भाजून घ्यायचा. कांदा पण भाजून घ्यायचा ना? हो, थोडासा लसूण भाजला की त्यातच कांदा टाकून भाजून घ्यायचं. आता कांदा टाकते. कांदा जरा चांगला लालसर कलरवर भाजून घ्यायचा. लालसर कलरवर असा चांगला कांदा भाजून घ्यायचा. कोथिंबीर कधी टाकणार? कोथिंबीर भाजी टाकल्यानंतर टाकायची नंतर. तर बघा, इथं कोथिंबीर आपण वापरणार आहे पालेभाजीमध्ये. मगाशी सांगितल्याप्रमाणे पालेभाजीमध्ये आपण कोथिंबीर वापरत नाही खरं तर, पण या भाजीमध्ये कोथिंबीर आपण वापरणार आहे. का ते भाजी टाकल्यानंतर टाकणार आहोत, त्यावेळेला आपण ते जाणून घेऊया. तर कांदा लालसर असा थोडासा भाजत आलाय बघा चांगला. त्यात जरा टोमॅटो टाकते. लसूण मिरची भाजलेल्याचा पण वास बघा चांगला कसला येतो. खमंग वास आला. टोमॅटो पण भाजलाय, तर भाजी टाकून घेते त्याच्यात. चला, म्हणजे ही कुरडूची भाजी टाकली. आता ही शिजेल काही वेळात. शिजण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही खरं तर. ज्याप्रमाणे आपली तांदुळक्याची, माठाची जशी भाजी असते अगदी तशीच ही भाजी करायची असते. एक मात्र याचं विशेष आहे, या भाजीमध्ये आपण कोथिंबीर वापरणार आहे. टाकली का नाही कोथिंबीर अजून? टाकते आता. हां, तर कोथिंबीर आता आपण टाकतोय. ही बघा, टाकतोय कोथिंबीर टाकली. तर आता कोथिंबीर का टाकायची पालेभाजीमध्ये? खरं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे जिथं कोथिंबीर टाकली जात नाही पालेभाजीमध्ये, याच्यामध्ये टाकली कारण कुरडू ही एक विरेचक भाजी आहे. म्हणजे याचं जर जास्त सेवन झालं तर पोट साफ होतं आणि त्यामुळं ही विरेचक भाजी असल्यामुळे कोथिंबीरीचा थोडासा आपण याच्यामध्ये वापर करणार. तर मीठ टाकून घेते. आपल्या चवीनुसार आपल्याला जेवढं कमी जास्त पाहिजे तसं मीठ टाकून घ्यायचं. आणि थोडंसं पाण्याचा शितोडा देऊन झाकून ठेवायची.
म्हणजे शिजते. थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊया. किती वेळ लागेल हे शिजायला? एक 10 मिनटं. काय पाणी आहे याच्यात सोळा केलेलं, ते झाकून ठेवायची आणि चांगली वाफलून द्यायची. चांगली वाफलायला लागली. आता पाणी पण आटलं यातलं बऱ्यापैकी. आता थोडंसं यात हे कच्चे शेंगदाणे मी चेचून घेतलेत, ते टाकते. खमंग वास येतोय. शेताच्या बांधावरतीच अगदी ताजी ताजी भाजी, तेही रानभाजी, खायला अतिशय चवदार. असं खाण्याचं सुख हे शहरात कधी कुणाच्या नशिबात नाही. परमेश्वराच्या कृपेनं आम्हाला ते लाभलं, लाभतंय, नेहमीच लाभतं. शिजले का भाजी? आले, शिजत आली. चला, आली म्हणण्यापेक्षा झालीच. ठीक आहे, चला मग. ठीक आहे बघा, शिजलीच. हे का, आहे का? तर आता लागलीच मग एक 2-2 भाकरी टाक, मग मारूयात ताव. हो हो, चालतंय. तर मंडळी, दुसरीकडं आपण वारं लागतंय त्याच्यामुळे दुसरीकडं चूल पेटवली आणि त्याच्यावरती ते भाकरी करायला घातल्या. भाकरी चालू आहे, हे बघा. वरून आता थोडंसं ऊन पडलंय चकचकीत. भाकरी, कुरडूची भाजी, निसर्गरम्य वातावरण, आषाढ महिना, अजून काय पाहिजे. तर झाली का तयार? हो, झाली की. भाकरी आणि कुरडूची भाजी. कुरडूची भाजी खमंग वास दिसतोय, त्याच्यामुळं. बघा खाऊन कशी झाली ते सांगा मला भाजी. चवीला कशी झाली ती सांगा. एक नंबरच झालंय. मीठ सगळ्यात महत्त्वाचं. भाजी अतिशय चविष्ट, ताजी ताजी शेतातली असल्यामुळे. तर मंडळी, कुरडूची भाजीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशीच एखादी रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा गावाकडची चूल या आमच्या यूट्यूब चॅनलला.